आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संमोहनाबद्दल पडणाऱ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. नमस्कार, मी अश्विनी काळे. अगोदर संमोहन म्हणजे काय हे पाहूया. संमोहन म्हणजे मनाची खोल एकाग्र अवस्था. या अवस्थेत व्यक्ती पूर्णपणे झोपलेली नसते, तर ती अत्यंत रिलॅक्स, शांत आणि लक्ष केंद्रित झालेली असते. यावेळी अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड अधिक सक्रिय होतो आणि दिलेल्या सकारात्मक सूचनांचा प्रभाव लवकर आणि खोलवर होतो. सोप्या शब्दात सांगायचं तर संमोहन म्हणजे मनातील गोंधळ कमी करून अवचेतन मनाशी थेट संवाद साधण्याची अवस्था. संमोहनात नेमकं काय होतं? शरीर रिलॅक्स होतं, बाह्य गोष्टींचं भान कमी होतं, मन एकाच विचारावर केंद्रित होतं, सवयी, भावना, विश्वास यावर काम करता येतं. संमोहन म्हणजे झोप आहे का? तर नाही. संमोहनात व्यक्ती पूर्ण शुद्धीत असतो. त्याला काय चाललं आहे याची जाणीव असते. तो हवे तेव्हा डोळे उघडू शकतो आणि या प्रक्रियेतून बाहेर येऊ शकतो. संमोहन आणि मेडिटेशन यात फरक काय आहे? सर्वात आधी मेडिटेशन समजून घेऊया. मेडिटेशन म्हणजे मन शांत करणं, विचारांना थांबवण्याचा प्रयत्न न करता त्यांना फक्त निरीक्षक म्हणून पाहणं. मेडिटेशन मध्ये आपण श्वासावर लक्ष देतो, मंत्र जप करतो किंवा फक्त शांत बसतो. तर याचा फायदा काय होतो? ताण कमी होतो, मन शांत होतं, आत्मजागरूकता वाढते. आता येऊया संमोहनाकडे. संमोहन म्हणजे मनाची अशी अवस्था जिथे आपण खूप रिलॅक्स असतो आणि अवचेतन मन थेट ऐकायला तयार असतं. या अवस्थेत आपल्या सवयी, भीती, आत्मविश्वास, नकारात्मक विश्वास यावर थेट काम करता येतं. म्हणून संमोहनाचा वापर भीती कमी करणे, सवयी बदलणे, भावनिक जखमा बऱ्या करणे यासाठी केला जातो. संमोहन वैज्ञानिक आहे का? होय. संमोहन हा मानसशास्त्रावर आधारित संशोधनांनी सिद्ध झालेली प्रक्रिया आहे. विज्ञान काय सांगते? संमोहनाच्या वेळी मेंदूत प्रत्यक्ष बदल होतात. हे आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले आहे. यात मेंदूमध्ये काय बदल होतात तर अल्फा व थीटा ब्रेन वेव्स वाढतात, ज्या खोल रिलॅक्सेशन आणि फोकसशी संबंधित आहेत. क्रिटिकल थिंकिंग, तर्कशक्ती थोडी बाजूला होते. सबकॉन्शियस माइंड अधिक रिसेप्टिव्ह होतं. हे बदल EEG, fMRI, ब्रेन स्कॅनच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे. संमोहन हा मानसशास्त्राचा भाग आहे का? तर हो, संमोहन हा मानसशास्त्राचाच एक महत्त्वाचा भाग आहे. चला हे स्पष्ट आणि वैज्ञानिक आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. मानसशास्त्र, सायकोलॉजी म्हणजे मानवी मन, विचार, भावना आणि वर्तन यांचा अभ्यास. संमोहन हेच करते. मनाची अवस्था बदलून विचार, भावना आणि वर्तनावर काम करते. म्हणूनच संमोहन हा अप्लाइड सायकोलॉजीचा भाग मानला जातो. संमोहन सुरक्षित आहे का? व्यक्ती पूर्ण शुद्धीत असतो. संमोहन म्हणजे झोप नाही. संमोहनाच्या अवस्थेत व्यक्ती ऐकू शकतो, बोलू शकतो, हवे तेव्हा प्रक्रिया थांबवू शकतो. म्हणजेच कंट्रोल पूर्णपणे व्यक्तीकडेच असतो. संमोहनात कोणालाही त्याच्या नैतिकतेविरुद्ध, इच्छेविरुद्ध काहीही करायला लावता येत नाही. मनाची नैसर्गिक संरक्षण प्रणाली कायम सक्रिय असते. संमोहनात अडकून का राहत नाही? संमोहन ही झोपेची अवस्था नाही, तर मनाची खोल एकाग्र अवस्था आहे. झोपेतून जसं आपण आपोआप उठतो, तसं संमोहनातूनही मन आपोआप बाहेर येतं. संमोहनामुळे मेंदू खराब होतो का? तर अजिबात नाही. संमोहनाच्या वेळी मेंदू जास्त रिलॅक्स अवस्थेत जातो. अल्फा आणि थीटा ब्रेन्स वेव्हमध्ये काम करतो. हीच अवस्था मेडिटेशन, प्रार्थनामध्येही आपल्याला दिसते. त्यामुळे मेंदूवर ताण पडत नाही, उलट ताण कमी होतो. कोणालाही संमोहनात जाता येतं का? हो, जवळजवळ प्रत्येक व्यक्ती संमोहनात जाऊ शकते. कारण संमोहन ही नैसर्गिक मनाची अवस्था आहे. प्रत्येक माणूस रोजच हलक्या संमोहनात जातो. उदाहरण, तुम्ही झोपायला जाता, डोळे मिटलेले असतात, पण कोणी हाक मारली तर ती ऐकू येते. हीच संमोहन अवस्था आहे. जर व्यक्ती मार्गदर्शन ऐकायला तयार असेल, मनाने सहकार्य करत असेल, तर संमोहन शक्य आहे. कोणीही संमोहन करू शकतं का?
तर नाही. प्रत्येकाने संमोहन करू नये. संमोहन शिकून प्रशिक्षण घेऊनच करावं लागतं, कारण हे अवचेतन मनाचं काम आहे. चुकीच्या सूचनांचा मानसिक परिणाम होऊ शकतो. प्रत्येक केस ही वेगळी असते, म्हणूनच सर्टिफाईड ट्रेन हिप्नोथेरपिस्ट महत्त्वाचा असतो. संमोहन कोणत्या समस्यांसाठी उपयोगी आहे? मानसिक व भावनिक समस्यांमध्ये संमोहन उपयोगी ठरते, जसे की ताणतणाव, स्ट्रेस, चिंता, अँझायटी, भीती व फोबिया, उंचीची भीती, पाण्याची भीती, पॅनिक अटॅक, आत्मविश्वासाची कमतरता, निगेटिव्ह विचार, भावनिक जखमा म्हणजेच इमोशनल ट्रोमा. सवय आणि ॲडिक्शनमध्ये जसे की धूम्रपान सोडणे, तंबाखू गुटखा सोडणे, ओव्हर इटिंग, साखर, जंक फूड क्रेविंग, मोबाईल, सोशल मीडिया ॲडिक्शन. झोप व रिलॅक्सेशनमध्ये जसे की झोप न लागणे, इन्सोम्निया, वारंवार जाग येणे, खोल झोप न लागणे, सतत थकवा जाणवणे. नाती व भावना जसे की राग नियंत्रण, मत्सर, दुःखातून बाहेर येणे, ब्रेकअप किंवा लॉस नंतर रिकव्हरी, या सर्व समस्यांमध्ये संमोहन खूप छान रिझल्ट देतो. संमोहनाबद्दल लोकांना खूप गैरसमज आहेत, जसे की लोकांना संमोहन म्हणजे जादू वाटते. संमोहन केलेल्या व्यक्तीकडून चोरी, खून असे काहीही करून घेता येऊ शकते, असे बरेच गैरसमज आहेत. पण या व्हिडिओमधून तुम्हाला असे काहीही करता येत नाही हे समजले असेलच, आणि संमोहनाचा वापर करून आपण आपले आयुष्य खूप सुंदर बनवू शकतो. आशा आहे की तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील, आणि जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर नसेल मिळाले या व्हिडिओमध्ये तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवेन. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज करा. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.